हा काहीच बघा आता मस्त जेवण आले. आता मी आईस्क्रीम खाणार, फ्रेश खाणार. हे आपले एअर हॉस्टेस आहेत. ओके सो गाईज आपण आता चाललोय कॉकपिटला. कसं करू, विमान चालू का नको तुम्ही सांगा आता. इतकं सुंदर वाटायला ना म्हणजे. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे तुम्ही सगळे. सो जो आजचा ब्लॉग जो होणार आहे तो एक होणार आहे फाईन डाईन रेस्टॉरंटवरती. आता या रेस्टॉरंटच्या बाबतीमध्ये काय आहे हे तर मी तुम्हाला सांगणार नाही, डायरेक्ट दाखवणार आहे. सो चालू करूयात आजचा ब्लॉग, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगेल. सो करायचं ना चालू, करूयात चालू. काहीच आपण आलो आता इथे एअर डाईन रेस्टॉरंटला. सो आपण आता बघूयात की नेमकं ह्या रेस्टॉरंटमध्ये काय काय. पण हे जे तुम्हाला असं वाटायला आहे ना की फक्त खाण्याची गोष्ट आहे, पण तसं नाही आहे. हे खाण्यापिण्याचं असं काही नाही, म्हणजे आहे पण एक प्रकारचं एक वेगळं टर्बलन्स आहे की आता ती काय आहे ती तुम्ही तिकडच्या साईडला जाऊन आपण बघूयात सगळं. सो लेट्स गो. हॅलो. ओके सो फायनली गाईज आपण बोर्डिंग पॉईंटचा पास घेतलेला आहे. सो आता आपण बघूयात, मधात जाऊयात. इथं तुम्ही बघू शकतात की इथं सिनेरिओ कसं आहे, अट्रॅक्शन काय काय इन्क्लूड आहे ते पण बघा. मला ह्याच्यामध्ये डायनिंग रेस्टॉरंट दिसेल, पुन्हा नारण्या ग्लो गार्डन आहे, पुन्हा मॅजिकल डान्सिंग फ्लोअर आहे, लाइटिंग टॉवर आहे, रिअलिस्टिक एलिफंट आहे, चिल्ड्रनचा प्ले एरिया आहे, सेल्फी पॉईंट आहे आणि फूड कोर्ट आहे. सो आपण सगळं हे ऑल राऊंड करून घेऊ, सगळं बघूयात. एकदम छान ॲम्बियन्स आहे. स्टार्टिंगच तुम्ही बघू शकतात ऑन बोर्डिंगला की कसं आहे. हे गेट 2 ग्राउंड फ्लोअर आहे, हे पुन्हा डिपार्चर आहे एअरलाईनकडे. सो आपण आता वरी आता नाही जाणार, नंतर जाऊ. सो आता इकडे बघा तुम्ही, हे यूजुअली डाइनिंग एरिया है. सो इधर आप खा सकते हो, फिर सकते हो, बैठ सकते हो. सो इथे किचन आहे आणि हे डायनिंग एरिया झाला की मग हे आहे प्लेइंग गार्डन, जे की लहान लेकरांसाठी आहे. आणि बघू शकता तिथं किती छान आणि सुंदर आहे. आणि आता आपण जे जाणार आहेत आपण थोडंसं पुढं जाऊयात. तिथं तुम्ही आपलं विमान बघू शकतात. विमान जे पडलंय सध्या आता, ते आता काही कुठं डेस्टिनेशन पॉईंटला जाणार नाही आहे, पण ह्याच्या आतली जी वाईब आहे, ह्या आतलं जे ॲम्बियन्स आहे ते एकदम छान आहे. ते एकदम मस्त वाईब देत आहे. टर्बलन्स जरा वाढवत आहे, जरा जेवणाची जरा थोडी अर्ज वाढवत आहे. कधी कधी लाईफ पण ना फ्लाईटसारखंच असतं, कधी कुठे जाणार आहे आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळं जी पण काय प्रवासाची जी मजा आहे ना ती करून घ्यायला पाहिजे. हे कधी कधी मस्तीमध्ये जरा थोडीशी फिलॉसॉफी चालत राहते. सो बघूयात अजून पुढं की कसं आहे काय आहे. इथं तुम्ही बघू शकतात काय शॉप्स लावलेले आहेत. ओके सो मंडळी इथं तुम्ही बघू शकतात मस्त विमान आहे. खाली खाली झोके खेळायला, झोका खेळून झालं की तुम्ही इथं जेवायला बसू शकतात. तुम्हाला जर वाटतं की बाबा थोडं फिरावं लागतं, लेट टॉम भरून तुम्ही जेवला तर इथं तुम्हाला फिरायला जागा पण दिलेली आहे. तसंच इथं लहान लेकरांना खेळायला पण जागा आहे. आणि मंडळी हे खूप जवळ आहे, खेडशिवापूर आपला हायवे रोड आहे, त्याच अंतरावरती थोडंसं जवळ आहे. डिटेल जे आहे त्या रेस्टॉरंटचे किंवा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो काय टेन्शन घेऊ नका, डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. नंबर वाटलं तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ह्यांना. आणि तुम्ही बघू शकतात आपले चिंगे बुंगे निंगे पिंगे ह्या लहान लेकरांना इथं खेळायला आहे. आम्हाला तर असलं खेळायला नव्हतं. हां आमच्याकडे असे टायर होते, आम्ही फक्त टायरने असं मारत 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 पळायचो जिथं पळायची तिथं. हे लय मॉडर्न प्लेग्राऊंड आहे. आम्हाला जेव्हा खेळायचं होतं तेव्हा ह्या गोष्टी नव्हत्या. आता आम्ही गिल्ली दांडू आणि आपलं क्रिकेट बिकेट खेळण्यातच हे होतो. आणि इथं गाईज आणि इथं मंडळी बघू शकता तुम्ही, खूप छान आहे, खूप छान आहे, खूप छान आहे, खूप छान आहे. सध्या इथं सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे. कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे इथं काही जे गोष्टी आहेत ते सध्या अजून कम्प्लिटेड झाले नाही आहे, पण तरी पण आपण लवकर आलो आहे. होप खूप लवकर होईल आणि छान तर होणार आहे. ॲम्बियन्स खूपच छान आहे. संध्याकाळच्या टाईमला तर मला वाटते अजून सुंदर दिसेल. सो बघू. आणि ही हाती मेरे साथी. सो हातीला इथं उभं केलेलं आहे. तू भी हाती मैं भी हाती, हम सब भी हाती, सब पे भारी. सो मंडळी बघू शकतात लहान लेकरांना किंवा आणि एक खरं तुम्हाला जर असे कुठं रील्स काढायचे आहेत किंवा फोटो सेशन करायचे आहे फॅमिली किंवा तुम्ही एकटे आचान किंवा कसंही फोटोज काढण्यासाठी व्हिडिओज काढण्यासाठी खूप छान आहे. तुम्हाला लोकांना दाखवता पण येते की आम्ही एअरपोर्टला जाऊन आलो, आम्ही विमानात बसून आलो, असं करून दाखवता येते. तुम्हाला जर लोकांना गणवायचं असेल, येड्यात काढायचं असेल तर तुम्ही या गोष्टी करू शकता. आणि तो विमानाचं पण आहे. फक्त काय नाही, मी तुम्हाला एक खरे आयडिया देऊ का. फक्त एक काम करा,
ज्या लोकांना माहिती नाही ना त्या लोकांना असं सांगा की आम्ही एअरपोर्टला जाऊन आलो, आम्ही विमानात बसून आलो, आम्ही कुठेतरी लहान लेकरांना खेळायला घेऊन जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. सो त्याच्यामुळं तुम्हाला पण लय भारी प्रशंसा भेटन. नाही असे लोक राहतात तुम्हाला पण माहिती आहे, पण ठीक आहे. पण तरी पण हा जर कोण व्लॉग बघत असाल तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे सगळे एकच आहे. त्या लोकांवरती विश्वास ठेवू नका, गंडत जाऊ नका. सो इथं बघू शकतात जसं मी तुम्हाला सांगितले. आणि गाईज मला तर फूडीचा एवढा मोठा शौक आहे. मी तर लय फूडी आहे, तुम्हाला तर माहिती आहे. मी नुसतं खायचंच बघतो आणि मान शान सगळं खाण्यामध्येच आहे माझं. सो आता खायचं पण बघू आपण. आणि खायचं कुठं तर तुम्ही सांगा, मी मधात खाऊ इथं बाहेर रेस्टॉरंटमध्ये का विमानात खाऊ? मला असं वाटायला की विमानातच खाऊ, जरा थोडंसं फील घ्यावं विमानामध्ये पण, आणि थोडेसे फोटोज घेऊ. ओके थँक्यू. कोणती आहे चिक्की? न्यूट्रिशनची चिक्की आहे का? ओके. इथं शॉपवर आलो इथं सरांनी आम्हाला इथे चिक्की दिलेली आहे. खूप टेस्ट आहे. आम्हाला काम करते का नाही, त्यांचंच काम आहे वर. सो गाईज आता आपण वापस आलोय आणि आपल्याला आता करायचे जेवण. पोट भरायचंय. सो डिपार्चर वेट टू एअरलाईन. सो आता आपण मस्त पोट भरून जेवण करूयात आणि बघूयात कसा नजारा आहे मस्त. सो गाईज मी आता जाणार आहे विमानामध्ये आणि जेवण करणार आहे आता डायरेक्ट. आता बघा तुम्ही. सो बघूयात आपण मस्त असा अँबियन्स. चला यायला थोडी तरी इच्छा पूर्ण झाली विमानामध्ये काहीतरी खायची. मंडळी फायनली आपण आलो इथं विमानामध्ये. आता मस्त आपण पेटपूजा करू, जेवण करू, जेवण मागू. आता तुम्ही इथं बघू शकतात. बघा इथं मस्त बघा जागा बिगा ठेवायला ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण मस्त जरा पेटपूजा करूयात कारण मला लय भूक लागलेली आहे. मी इथे लय वेळपासून बसलेलो आहे. आता आपण जेवण केल्यावरती बघूयात बाहेरचं पण काय ॲम्बियन्स निघत. जरा थोडीशी संध्याकाळ होईल, जरा सायंकाळ झाल्यावरती मग आपण चेकअप करू. ओके. तर चेक केल्यावरती मी आता बसणार आहे मस्त खिडकी साईडला. बट ते VIP ट्रीटमेंट घेतोय आपण. सो आता आपण फूड मस्त ऑर्डर करू. आणि एक गोष्ट सांगायचं आहे, हे नॉनव्हेज नाही आहे, हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. सो इथं तुम्हाला व्हेज चायनीज भेटन, व्हेज काय तुम्हाला स्टार्टर्स किंवा काय तुम्हाला मेन कोर्स पाहिजे नसेल, जे पण काय असेल तर सगळं व्हेजमध्ये आहे. सो थँक्यू. आपल्याला इथं मेनू कार्ड आलं आहे. मेनू कार्डमधून आपण घेऊ, मागू. विमान चालू होण्याच्या आधी आपण जेवण मागून घेऊ. हा राईस बघा आता मस्त जेवण आले. आपण मागवलं आता इथं हराभरा कबाब, कारण युजली मी हेच खातो, माझं फेवरेट आहे हे व्हेज स्टार्टरमध्ये. राईस डुबुक आणि आपण राईस. जेवण खूप छान आहे. जेवण म्हणजे स्टार्टर खूप छान आहे. मस्त तिखट ग्रीन चटणी दिली आणि माझं फेवरेट आहे हे हराभरा कबाब. जेवणाची पारीच आहे. आता आपण जेवण करूयात मस्त. सो आता मेन कोर्स आलेला आहे आणि इथं आपण मागवले पनीर लबाबदार. ओके. सो गाईज स्टार्टर झाले आणि माझं पोट आता भरत आले. लगेचच मेन कोर्स घेऊ कारण एवढं मला नाही वाटत की जाईल आता. आणि टेस्ट खूप छान आहे. आता मी आईस्क्रीम खाणार, फ्रेश खाणार. ओके मंडळी, हे आपले एअर हॉस्टेस आहेत. ओके. सो गाईज आपण आता चाललोय कॉकपिटला. तर तुम्ही बघू शकतात इथं सगळी सिस्टीम लावलेली आहे. याने कसं करू, विमान चालू का नको तुम्ही सांगा आता. ओके. सो गाईज खरं तर हे एक थेम केलेली आहे तशी कॉकपिटची. सो एकदम रिअलिस्टिक वाटते. सो जेवण इथे झाल्यावरती तुम्ही फॅमिलीला किंवा इथं तुम्ही असं बघू शकतात. हो का इथं एक्सलेटर देणं किंवा इथं पूल किंवा काय इथं सगळं आहे. हो का इथं. सो इथं सगळ्या अशा इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तुम्ही बघू शकतात. लेकरांना अशा गोष्टी दाखवू शकतात. सो कॉकपिटचा असा सीन आहे. आपलं जेवण पण झाले. जेवण खूप छान होतं, खूप मस्त टेस्ट होती आणि जागा तर खूपच आवडली मला.
अशी इतकी छान एकदम थेम आणि इतकं छान ॲम्बियन्स, सर्व्हिस खूप छान आहे. फक्त एक अशी गोष्ट आहे की जस्ट न्यूली ओपन झाले त्याच्यामुळे जरा थोडंसं स्टाफ तर थोडंसं लो आहे, पण होऊन जाईल. आपण पण त्यांना सपोर्ट करूया थोडंसं. आणि मला तर खूपच आवडले. तुम्ही बघू शकतात संध्याकाळचं असं सराउंडिंग आहे. जे आपण दुपारी शूट काढला होता ते तर तुम्ही आता बघितलंच, पण हे संध्याकाळचं शूट बघा किती सुंदर आहे. इतकं सुंदर वाटायला ना, म्हणजे टोटल असं 3D असं असे एकदम ग्लोईंग स्ट्रक्चर्स एकदम असे छान आणि सुंदर दिसायले तयार. म्हणजे हे जे आहेत हो का बघा, हे पूर्ण ग्लो एकदम असं 3D मध्ये आहे. इथं मधुमाशी आहे बघा, इथं फुलपाखरू, इथं झाड आहे, पुन्हा इथं जिराफ आहे. ये रात का नज़ारा है, आप देख सकते हो. ओके सो मंडळी, फायनली आपण आजचा ब्लॉग एंड करूयात, समाप्त करूयात, फिनिश करूयात. सो तुम्ही पण मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडला जर असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके सो आजचा ब्लॉग इथं आपला एंड झालेला आहे. उद्या ब्लॉग 100% येईल. सो स्टे ट्यून, टेक केअर.